नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई टेस्ट सिरीज क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवी अग्रवाल हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, खालीलपैकी कुणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे? खालीलपैकी कुणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुजाता सोनिक यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाववाचक नाम हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, केंद्रीय उपेंद्र द्विवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारताचे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तिसव्यांदा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश म्हणतात? शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्यांना शिरा म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? शिरा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, ICC T20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? ICC T20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आपल्या भारत देशाने पटकावलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कोणता संघ ICC T20 वर्ल्ड कप 2024 चा उपविजेता ठरलेला आहे? कोणता संघ ICC T20 वर्ल्ड कप 2024 चा उपविजेता ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण आफ्रिका हे T20 चा उपविजेता देश ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राकेश मारिया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आयर्न मॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकार दिसून येत नाही? आयर्न मॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोळाफेक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. खालीलपैकी शब्दापैकी दर्शक सर्वनाम आपल्याला कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तो. काय आहे मित्रांनो? दर्शक सर्वनाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, रक्तक्षय म्हणजे काय? रक्तक्षय म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे, त्यांना रक्तक्षय असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे काबूल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्ती सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. खालील शब्दातील सर्वनामिक शब्द
जे विशेषण कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तो कावळा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालीलपैकी अनेकवचन ओळखा. खालीलपैकी अनेकवचन शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गाणी. गाणी काय मित्रांनो, सर्व अनेकवचनी शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, सीता पुस्तक वाचते या वाक्यातील पुस्तक काय आहे? सीता पुस्तक वाचते या वाक्यातील पुस्तक काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्म आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पादप. काय मित्रांनो, पादप हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, नाव मोठे लक्षण खोटे याचा अर्थ काय आहे? नाव मोठे लक्षण खोटे याचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक भोगीपणाची. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सम्राट या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. सम्राट या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सम्राज्ञी. काय मित्रांनो, सम्राज्ञी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश खेळा प्रकारात सुवर्णपदक पटकावलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भालाफेक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू हे कोणत्या राज्याच्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मणिपूर या राज्याच्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1948 मध्ये हैदराबाद स्टेट भारतात विलीन करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायाधीश S.K. दार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याच्या पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 800 किमी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कळसुबाई शिखराची उंची डॅश मीटर आहे. कळसुबाई शिखराची उंची डॅश मीटर आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1646 मीटर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, अंतूर किल्ला डॅश जिल्ह्यात आहे. अंतूर किल्ला डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी आहे ती जालना जिल्ह्यातून वाहत नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा डॅश या शहरात होणार आहे. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा डॅश या शहरात होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पॅरिस या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो,
नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा किती आहे? भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 35 वर्ष आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकसभेमध्ये मांडले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये विधान परिषद नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विनोबा भावे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला येणारे आणि रिपीट पण होणारे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.